नंदुरबार पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला बेड्यात ठोकत तब्बल 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. इम्रान शेख खलीद शेख वय 30 वर्ष राहणार अजमेरानगर खडीपडी धुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या चौकशीत नंदुरबार शहर आणि शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून चोरी केलेल्या तब्बल 10,02,126 रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातील राजपूत पेट्रोल पंप जवळील महाराणा प्रतापनगर येथे झालेल्या घरफोडीच्या तपासातून आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले. तसेच आरोपीने नंदुरबार शहर आणि शहादा येथे आणखी घरफोड्या केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपासाला मोठे यश मिळाले असून आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. नंदुरबार पोलिसांच्या या धडक कारवाईची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला 744/2026 BNS कलम 331(4) आणि 305 प्रमाणे 8/8/26 ला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने समांतर तपास सुरू होता आणि तो तपास करताना 14/8/26 ला उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री हनुमंत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना जी गोपनीय माहिती मिळाली होती की सदरचा वरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ती जी घरफोडी आहे ही धुळे शहरातील सराईत आरोपी जो आहे इम्रान शेख उर्फ इम्रान बाजक्या राहणार अजमेरानगर धुळे यांनी केली असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्हीचं संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्याचा शोध घेत होतं. तो नंदुरबार ते नवापूर रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्याला मिळून आला आणि त्याने घरफोडी आणि चोरीतील एकूण 10,02,126 इतक्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि 2 दुचाकी वाहनं, घरफोडी करण्याकरता वापरलेले साधन साहित्य आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी ज्या काही वस्तू वापरात येतात त्या सर्व जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला एक 744/26 आणि 712/26 शहादा पोलीस ठाण्याचा एक गुन्हा आहे 781/26 आणि अजून एका गुन्ह्याची कबुली दिलेली आहे जो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं देखील आपण मुद्देमाल जप्तीची कारवाई करणार आहोत. याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग हनुमंत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील श्रेणी पोसई प्रमोद वंजारी, ASI प्रदीप बाविस्कर, पोलीस हवालदार राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील आणि आनंद मराठे यांनी ही कामगिरी केलेली आहे. थँक्यू.